श्रोते हो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झ वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. श्रोते हो, ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी म्हणून महात्मा फुलेची रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि आज आपल्या सगळ्यांना कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सचिन आत्माराम होळकर यांना. सचिनजी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्रोते हो, सचिन आत्माराम होळकर हे मुक्काम पोस्ट लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे मला सांगायला निश्चित आनंद वाटेल, कदाचित आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की सचिन आत्माराम होळकर हे नाव त्यांच्या कृषीविषयक कार्यामुळे तसेच त्यांच्या लिखाणामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचं नाव पोहोचलेलं आहे. त्यांचा लौकिक आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव इथले ते रहिवासी आहेत आणि BSc हॉर्टिकल्चर या विषयामध्ये त्यांनी गोल्ड मेडल ही पदवी संपादन केलेली आहे. ही आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या दृष्टीने आणि सर्व श्रोत्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे. प्रसिद्धी माध्यमातून कृषी आणि सामाजिक विषयावरती 500हून अधिक अभ्यासपूर्ण लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. विशेष म्हणजे 8 ते 9 पुस्तिका त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल अशा प्रसिद्धी माध्यमावरती किंवा समाज माध्यमाच्या माध्यमातून सातत्याने शेतकऱ्यांच्यासाठी ते लिखाण करत असतात आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक विविध नामांकित संस्थांनी 50हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो पुरस्कार आहे त्यामध्ये शेतीमित्र या पुरस्काराने देखील सचिन भाऊंना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतकरी बांधवांसाठी लिखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये शेती शोध आणि बौद्ध ह्या पुस्तकेस महाराष्ट्र शासनाच्या राज्य वाङ्मय विभागाचा उत्कृष्ट कृषी ग्रंथ लेखन पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. एवढंच नाही, पण महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे, आपल्याला वारकरी संप्रदायाची आपल्याला या ठिकाणी आपली परंपरा लाभलेली आहे आणि त्याचंच द्योतक म्हणून सचिन भाऊ हे अध्यात्म, संत साहित्य, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा आदी विषयांवरती त्यांचा गाढा अभ्यास आहे. समाजकारण आणि त्याबरोबर थोडं राजकारण देखील ते करताना दिसत आहेत आणि शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून एक अष्टपैलू युवा नेतृत्व आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला आता ओळख होताना दिसते. आणि अगदी ते आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असणाऱ्या नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, आपण सगळेच त्यात समज आणि गैरसमजामध्ये अडकून बसलो आहोत. त्याच्या अडी आणि अडचणी याविषयी इत्थंभूत आज आपल्याशी ते संवाद साधणार आहे. तर सचिन भाऊ, पुन्हा एकदा 90.8 FM महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वाहिनीच्या वतीने ऑनलाईन, युट्यूब आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला आज ऐकत आहेत. सर्व श्रोत्यांच्या वतीनं पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. सर्व श्रोत्यांना आणि शेतकरी बांधवांना नमस्कार. श्रोते हो, आज आपल्याशी सचिन भाऊ आपल्याशी संवाद साधत आहेत आणि आपला आज विषय आहे नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, समज, गैरसमज, अडी आणि अडचणी. अगदी विषयाच्या विचाराला निश्चित आनंद वाटेल. आज सर्वत्र शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. प्रत्येक जण आपल्या आरोग्याच्या प्रती सजग होताना दिसतोय आणि असं होत असताना सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करण्याची आहे का? निश्चितच प्रश्न खूप चांगला आहे, कारण आरोग्याच्या दृष्टीने निगडीत आहे. आज प्रत्येकाला असं वाटतं की माझं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे किंवा मला कोणत्याही प्रकारचा रोग व्हायला नको. आणि सध्या समाजात जर बघितलं तर एका बाजूने आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात रोगराई वाढत आहे. म्हणजे 50 वर्षापूर्वीचा जर आपण इतिहास बघितला तर ब्लड प्रेशर आणि शुगर हे 2-3 आजार होते, पण गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. अगदीच. आणि या सर्वांचं खापर किंवा या सर्वांची पावती शेतकऱ्यांच्या नावाने फाडली जाते. का तर शेतकरी त्यांच्या शेतामध्ये जास्त केमिकल वापरतो आणि तो अन्नातून त्यांच्या शरीरात जातो आणि त्यामुळे कॅन्सर वाढतो. एक सरसगट म्हणजे अगदी ज्याला शेतीमधलं काहीही कळत नाही असा व्यक्ती सुद्धा अगदी चालतीवर सांगतो की शेतकऱ्यांच्या केमिकल वापरांमुळे कॅन्सर सारखे आजार वाढले. आता प्रश्न असा आहे की ही गोष्ट कितपत खरी आहे? निश्चितच या गोष्टीत तथ्य आहे. केमिकलच्या एक्सेस वापरामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने केमिकल वापरल्यामुळे शरीराला हानी होते, ही गोष्ट खरी आहे, पण ती अर्धसत्य आहे. त्याचं कारण असं आहे सर, आपण जर पार्श्वभूमी पाठीमागच्या काळात बघितली तर पूर्वी ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस एखादं चॉकलेट, लेमन गोळी, बिस्किट एवढंच बाजारात मिळायचं. फक्त आपण त्याच्यावरच खायचो, त्याच्यावर जगायचो, त्याच्यावर आनंदी होतो. आता हळूहळू काळ बदलल्यानंतर एक वेगळं एक जनरेशन आलं आणि त्यांना प्रत्येक गोष्ट पॅकिंग मधली हवी. ते फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, वेपर्स असतील तर वेपर्स मधले 50 प्रकार अवेलेबल आहेत. अगदी रेडी टू सर्व सगळं आहे. या सगळ्यांमधून प्रिझर्वेटिव्ह सोडियम मेटाबाय सल्फाइड आणि पोटॅशियम बेन्झोएट, सोडियम बेन्झोएट आणि पोटॅशियम मेटाबाय सल्फाइड हे जे प्रिझर्वेटिव्ह आहे शरीरात मोठ्या प्रमाणात जात आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सॉस वगैरे जे बनवले जातात, जसं चायनीज, आता आजकालची मुलं चायनीज खातात, या चायनीज मधून जेवढं सॉस शरीरात जातं, तुमचं चिली सॉस असेल, व्हॉटएव्हर, सोया सॉस असेल, सगळे सॉस, या सॉस मध्ये काय केमिकल वापरतात याचा कोणी अभ्यास करत नाही. दुसरी गोष्ट, याच्यामधून साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात शरीरात जातं. आपण ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण आरोग्याची चर्चा आणि आरोग्याचा प्रश्न असला की आपण काय खातो हे बघितलं पाहिजे. ह्या सगळ्यांच्या बरोबर आपली लाईफस्टाईल जी आहे, म्हणजे जीवनशैली बदल, जसं युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, जसं भगवंतांनी
सांगितलेलं आहे. अगदी. तुमचं आहार विहार चांगला असेल तर तुमचं शरीर चांगलं राहील. आज आहार विहार नावाचा प्रकारच राहिलेला नाही. तुमच्या झोपण्याच्या वेळा नाही, तुम्हाला व्यायामाला वेळ नाही, तुम्ही कधीही कुठेही काहीही खातात. मात्र दोष देताना तुम्हाला शेतकरी सापडतो. अगदी. केमिकल चुकीच्या पद्धतीने वापरणारी हा दोषी आहे, एकटाच दोषी आहे असं नाही. तुम्ही एकदा स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की तुम्ही दिवसभरामध्ये किती पदार्थ बाहेरचे खातात आणि घरचे खातात ते किती सात्विक खातात. अगदीच. व्यायाम राहिला नाही कोणाला, त्यामुळे डेफिनेटली तुम्ही कोणत्याही डॉक्टरला विचारलं, लठ्ठपणा आला, शुगर इनटेक वाढला, कारण तुम्ही आता ते ड्रिंक्स वगैरे जे पिताय, एनर्जी ड्रिंक, लेव्हल ड्रिंक, प्रचंड मोठ्या प्रमाणात साखर. सर बघितलं तर डॉक्टरांचं रेकमेंडेशन जे साखर आणि मिठाचं जेवढं आहे त्याच्या कित्येक पट जास्त ते एका बाटलीतूनच जात आहे. मग एवढी साखर जर शरीरात जात असेल, एवढं मीठ जर शरीरात जात असेल तर त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट होणारच ना. मग त्याचा परिणाम स्वरूप तुमच्या किडनीवर लोड येतो, कारण शरीरातल्या सगळ्या गोष्टी किडनीला फिल्टर करावं लागतात. त्याचा लोड किडनीवर येतो, त्यामुळे किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढतं, किडनीची कार्यक्षमता कमी होते, शरीरात टॉक्सिसिटी वाढते, एक्सेस शुगर गेल्यानंतर डायबिटीज होण्याचं प्रमाण वाढतं, मग त्याच्यासोबत थायरॉइड वाढतं, हळूहळू प्रिझर्वेटिव्ह जास्त गेल्यामुळे कॅन्सर डेव्हलप. याला शेतकऱ्यांच्या केमिकलच्या चुकीच्या पद्धती वापरणं सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे, पण सर्वतोपरी शेतकऱ्याला जबाबदार धरणे योग्य नाही. या सगळ्या एकंदर गोष्टीवरून मला असं वाटतं की सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती यापेक्षा आपण ज्या पद्धतीने शेती करतो आहे त्या पद्धतीतून विषमुक्त अन्न आपण कसं निर्माण करू शकतो हे शेतकऱ्यांनी बघणं गरजेचं आहे. अगदीच. आज सगळीकडे बघितलं तर अध्यात्मामध्ये असेल किंवा आपल्या संस्कृतीमध्ये असेल, अन्न हेच औषध ही संकल्पना कुठेतरी येताना दिसते. आणि सातत्यानं प्रत्येकाचं आता एज्युकेशनचं प्रमाण वाढतं, शिक्षणामुळे आपल्या आरोग्याच्या प्रति प्रत्येक जण सजग झालेला दिसतोय. या दृष्टिकोनातून रासायनिक शेतीचे दुष्परिणाम काही होताना दिसत आहेत? निश्चितच. तिचे दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा चुकीच्या पद्धतीने वापरलेल्या रसायनांमुळे झालेले दुष्परिणाम आहे. तो एक तर शेतीवर पण आहे आणि दुसरी गोष्ट तो परिणाम आहे माणसाच्या शरीरावर. आता तुम्हाला आपल्याला माहित आहे की कुठलं किंवा कुठलंही बुरशीनाशक जर एखाद्या पिकावर फवारलं तर त्याला प्रतीक्षा कालावधी दिवस असतो. अगदीच. ज्याला आपण ऍग्रिकल्चर मध्ये म्हणतो प्रतीक्षा कालावधी दिवस असतो, हो. पोस्ट हार्वेस्ट म्हणतो त्याला. तो कालावधी दिवस गेल्यानंतर नुकसान पातळी किंवा विषाची जी पातळी आहे ती आपल्याला माणसाला सेफ साईड मध्ये येते. तेवढ्या दिवस थांबलं पाहिजे. पण तुम्हाला समजा उद्या एखाद्या भाजीची काढणी करायची, तुम्ही आज इन्सेक्टिसाइड मारताय, मग तुम्ही शेतकऱ्यांना विष खाऊ घालताय. तुम्ही तुमचे जे ग्राहक आहेत त्याला तुम्ही विष खाऊ घालताय. शेतकऱ्यांना आज केमिकल कसं वापरावं याचं सुद्धा तंत्रज्ञान देण्याची गरज आहे. अगदी. आणि यासोबत विनाकारण जर तुमचं गरज नसताना केमिकलचा वापर टाळून त्याऐवजी जर तुम्ही निविष्ठा सेंद्रिय वापरल्या किंवा इतर काही उपाय केले तर निश्चितच विषमुक्त अन्न आपण बनवू शकतो. अगदी. एक साधं उदाहरण बघा सर, आपण द्राक्ष एक्सपोर्ट करतो. मग द्राक्षाचे शेतकरी केमिकल वापरतात ना, मग ते एक्सपोर्ट कसं करतात? ते करतात कारण त्याचा रेसिड्यू सांभाळतात. असा रेसिड्यू आपण प्रत्येक पिकात सांभाळू शकलो पाहिजे आणि हे तंत्र आपल्याला शेतकऱ्यांना करून द्यावं लागेल. रेसिड्यू फ्री पद्धतीचं केमिकल दर रेसिड्यू फ्री करतात आणि ते एक्सपोर्ट होतं, ते सेफ आहे खाण्यासाठी. त्या पद्धतीने केलं पाहिजे. दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे आपल्याकडे जनरली भाजीपाला किंवा काही खरेदी करायला गेल्यानंतर आपल्या गृहिणींची किंवा आपल्या माणसांची एक टेंडन्सी असते की फ्लावरचा गड्डा आहे तो पूर्ण सफेद पाहिजे, वांगे असेच पाहिजे, असे क्वालिटी पाहिजे. आपल्या क्वालिटीच्या ज्या आहेत ना त्या संकल्पनेसाठी जो भाजीपाला निर्माण करावा लागतो त्याच्यासाठी काही तंत्र अवलंबावं लागतं. मग फ्लावर पिवळा चालत नाही, एखाद्या अर्धे आळी असते तर चालत नाही, मग ती क्लिअरच पाहिजे. मग शेतकरी काय करतो, तो एखाद्या कीटकनाशकात बुडवतो किंवा आदल्या दिवशी कीटकनाशक मारतो, 2 दिवस अगोदर कीटकनाशक मारतो. थोडंफार जर ह्या बाबतीत ऍडजस्ट जर केलं तर मला असं वाटतं केमिकल कमीत कमी शरीरामध्ये जात. अगदीच. श्रोते हो, ज्ञान माहिती आणि लोकवाहिनी रेडिओ फुले कृषीवाहिनी 90.8 FM च्या माध्यमातून आपण सचिन आत्माराम होळकर यांना आपण ऐकत आहात. मुक्काम पोस्ट लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक इथले रहिवासी आहेत आणि जवळजवळ 18 एकर शेती त्यांच्याकडे स्वतः आहे. तर आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीने आपल्या शेतीचं स्वरूप आहे? आमचं तसा परिसर कांद्याचा आणि द्राक्षाचा आहे, त्यासोबत डाळिंब पण आहेत. शेवगा आमच्याकडे आता बऱ्यापैकी डेव्हलप होतोय. बाकी मक्याचं पीक आहे, गहू आहे, सर्व पिकं आहेत. आमची शेती पद्धती अशी आहे कारण मुळात आपण शेतीला व्यवसाय म्हटल्यानंतर तुम्ही तो व्यवसाय जास्तीत जास्त नफ्यात कसा येईल यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. फक्त आपण अन्न निर्माण करतो म्हणून एखाद्याला विषारी अन्न खाऊ घालू नये ही आपली संस्कृती आहे. कारण आपला माल घेणारा आपला ग्राहक असतो आणि तो ग्राहक हा देव असतो. आपण देवाला विष दाखवू शकत नाही, म्हणून विषारी अन्न ग्राहकाला द्यायचं नाही. पण उत्पादन वाढीसाठी आपल्याला केमिकल आणि रासायनिक खतांची काही प्रमाणात का होईना गरज आहे. ही गरज ओळखून त्या पद्धतीने शेती व्यवस्था करतो. शेतानं सचिन भाऊ दोन्ही बाजूने बोलतायत की ग्राहक सुद्धा आपला चांगला असला पाहिजे आणि शेतकरी बांधवांचा उत्पादन सुद्धा चांगलं असलं पाहिजे. ते ग्राहक ही साखळी जोडत असताना आज कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलं तर मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये गर्दी दिसते की कॅन्सर आहे, डायबिटीस असेल, किडनी असेल, यासारख्या अनेक वाढलेल्या रोगांसाठी रांगा लागलेल्या दिसत आहेत. पूर्वी आपल्याला भटिंडा एक्सप्रेस फक्त माहित होती राजस्थानची, काही काळात महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांचं उदाहरण त्या ठिकाणी सांगितलं जात होतं. तर हे जे काही वाढलेले आजार आहेत, कॅन्सर असेल, डायबिटीस असेल,
किडनी असेल, याच्यासाठी जबाबदार कोण? निश्चितच खरा हा प्रश्न खूप गहन आणि वादाचा आहे. या सगळ्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने केमिकल वापरणारा शेतकरी हा सुद्धा जबाबदार आहे, त्याला वगळून चालणार नाही. काही जबाबदारी सरकारी पातळीवरची सुद्धा आहेत. आज पाण्याचं प्रदूषण वाढलं, पाण्यामध्ये केमिकल जातंय आणि ते केमिकल शहरात जातंय, कारण शेवटी नदीचं पाणी हे कुठंतरी कोणीतरी पिण्यासाठी वापरणार आहे. जर तुम्ही कारखान्याचं ड्रेनेज जर समजा तुम्ही नदीमध्ये सोडत असाल तर ते नदीमधून ते शहरात पोटात जाईल, त्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. हेवी मेटलचं प्रमाण खूप हेवी असेल. मेटलचं प्रमाण, लीड, आर्सेनिक सारखे जे टॉक्सिसिटी आहे, जे टॉक्सिक्स आहे, ते शहरात मोठ्या प्रमाणात वाढले. याला शेतकऱ्याचा दोष नाही ना, हे तुम्ही पाण्यातून इंटेक करताय. तुमची हवा पोल्युटेड आहे, तुमचे जंगलांचं प्रमाण कमी झालं, तुमची हवा पोल्युटेड आहे, तुम्ही जो आहार खाता तो पोल्युटेड आहे, तुम्ही सगळंच केमिकल विषारी खाताय. फक्त शेतकरी जबाबदार नाही, एकंदर ही सर्व व्यवस्था जी आहे ती व्यवस्था जबाबदार आहे आणि तुम्ही स्वतः सुद्धा याला जबाबदार आहात. माझं असं मत आहे की हॉस्पिटलची गर्दी प्रत्येकाने बघून घ्यावी आणि स्वतः त्या गर्दीमध्ये जायचं नसेल तर काही नियम स्वतःला पाळले पाहिजे. रेग्युलर व्यायाम वगैरे केला पाहिजे. मी तर म्हणेन कमीत कमी पॅकिंग फूड खाल्लं पाहिजे. 0 तुम्ही घरून डबा घेऊन जा आणि घरचं खा. घरचं अन्न कधीही चांगलं. विनाकारण प्रिझर्वेटिव्ह शरीरात घालू नका. विनाकारण एक्सेस शुगर, एक्सेस मीठ ही शरीरात घाला. आता तुम्ही बघा हॉटेलिंग सारखा प्रकार असतो. अजिनामाटो नावाचं एक केमिकल आहे, ते टेस्ट वाढवतं, टेस्ट इन्हॅचर आहे. तर ते माटो शरीराला प्रचंड घातक आहे, त्यामुळे किडन्या फेल होतात. आणि हॉटेलिंगचं प्रमाण तुम्ही बघा, पूर्वी हॉटेल नव्हते, आता हॉटेल 1 किलोमीटर मध्ये कितीतरी हॉटेल सापडतात हायवेला गेले, कारण हॉटेलिंगचं प्रमाण वाढलं लोकांचं. हेच खरं रोगाला कारणीभूत आहे. ओव्हरऑल ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तो झालेला आहे. पण त्याच्यात निश्चित एक घटक शेतकरी सुद्धा आहे. ही गोष्ट अमान्य करून चालणार नाही. बरं, या दृष्टिकोनातून आज सगळीकडे जो बोलबाला होतोय, अगदी राष्ट्रीय पातळीपासून गाव पातळीपर्यंत, की नैसर्गिक शेती असेल किंवा सेंद्रिय शेती असेल, यामध्ये अनेक दावे केले जातात. तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये एक अभ्यासू म्हणून, व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहात. तर नेमकं याच्यामध्ये काय सत्य, काय कितपत सत्य आहे, काय सांगता येईल? नैसर्गिक शेतीच्या बाबत जे कोणी ते तथाकथित तज्ञ ते जे दावे करतात किंवा त्यांच्या पुस्तकातून जे लिहिलेलं असतं, त्यांचं आता बघा तुम्ही एखादं पुस्तक जर बघितलं तर नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या अन्न घटक एवढे असतात, रासायनिक मध्ये पिकवलेले अन्न घटक एवढे कमी आहे, मग आम्ही एवढे अन्न घटक देतो तुम्हाला, हे कमी आहे. मुळात ही आकडेवारी त्यांनी कुठून काढली याचा सोर्स ते देत नाही. कुठल्या केमिकलचं टोमॅटो तुम्ही चेक केलं किंवा कुठल्या केमिकलचा कोणता भाजीपाला तुम्ही चेक केला आणि तुमचा कोणता चेक केला, कुठं चेक केला, याचा कुठलाही प्रूफ नाहीये. हे मनाने बनवलेल्या कल्पना आहेत, अलग लक्षात. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस सेंद्रिय शेतीचा किंवा नैसर्गिक शेतीचा प्रचार करतात, मुळात शेती व्यवस्था ही नैसर्गिक राहिली नाही, नैसर्गिक म्हणू शकत नाही. नैसर्गिक मध्ये माझ्या मते, माझ्या माहितीनुसार नैसर्गिक शब्दाचा अर्थ असा आहे, जंगलामध्ये एखादं झाड उगवतं, त्याला खत देत नाही, कोणी पाणी देत नाही, त्याचा जो माल निघतो तो नैसर्गिक. अगदीच आपले आदिवासी बांधव, आपले आदिवासी बांधव जे जंगलातून गोळा करतात, रस्त्याच्या कडेला आंब्याचं झाड असतं, ते नैसर्गिक आंबे आहे, त्याला कोणीच काही देत नाही. पण ज्यावेळेस आपण शेती करायला घेतो त्यावेळेस आपली सुरुवात कृत्रिमपणापासून असते. मला सांगा, तुम्ही मशागत करता, जंगलात कोणी मशागत करतं का? नाही करत. आपण मशागत करतो, आपण अंतर ठरवतो की मला पेरू लावायचं आहे, मग एवढं अंतर, डाळिंबाचं एवढ्याच एवढं अंतर. कृत्रिमता आपण मग अंतर केल्यानंतर आपण त्याला ठिबक करतो, ठिबक केल्यानंतर आपण त्याची छाटणी करतो, द्राक्षासारख्या पिकामध्ये गल्डरिंग करतो, विविध प्रकारचे कलम आणतो, कलम करतो, झाड वाढवतो, परत त्याच्या छाटण्या करतो, त्याचं उत्पादन घेतो, मनाला पाहिजे तेवढा माल त्याच्यावर घेतो. हे सगळं कृत्रिम असताना न शक्य कसं आहे? नैसर्गिकपणा तिथंच संपतो तुमचा. मुळात शेती व्यवसाय हा कृत्रिमच आहे, हा व्यवसाय आहे, हा वेल प्लॅन आहे, हा आपण प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी करतो. म्हणून माझं मत असं आहे की त्यांनी किती जरी दावे केले सेंद्रिय शेतीबद्दल किंवा नैसर्गिक शेतीबद्दल, तर ते दावे प्रॅक्टिकली नाही. आता मला सांगा, तुम्ही द्राक्षासारखा पिकाचं उदाहरण घेतलं, सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, डाउनी मिडल्यू सारखा जो रोग आहे द्राक्षाला, अत्यंत घातक आहे, याच्यावर कंट्रोल करायला काहीच नाही नैसर्गिक शेतीमध्ये. पण याचा अर्थ असाही नाही की ते सांगताय पूर्ण खोटं आहे, असंही नाही. जर तुमची जमीन जर कसदार असेल, जमीन सुपीक असेल, तर तुमच्या पिकाला येणारे रोगराईचं प्रमाण कमी राहील. अगदी. म्हणजे जमीन खूपच जर खराब असेल तर तुम्हाला 10 वेळा केमिकल मारायची गरज पडली असेल, आणि जमीन चांगली असेल तर कदाचित तुम्ही 5 वेळा केमिकल मारलं तरी तुमचं पीक चांगलं येईल. इम्युनिटी पॉवर चांगली येईल, ही आहे. पण ते जे सांगतात ते अर्ध सत्य आहे. त्यामुळं कुठल्याही एकांगीपणाने विचार करून शेतकरी फसू नये, ही माझी इच्छा आहे. अच्छा, निश्चितच शेतकरी बांधवांसाठी ही फार मोठी बिकट वाट आहे, कारण राष्ट्रीय पातळीपासून गाव पातळीपर्यंत हा अजेंडा सगळीकडे राबवण्यात येत असतात. आणि या उद्देशानंच सचिन भाऊने समृद्ध शेतीची बिकट वाट ही पुस्तिका नुकतीच प्रकाशित केलेली आहे. या बिकट वाटेवरून वाटचाल करत असताना नैसर्गिक शेती असेल किंवा सेंद्रिय शेती असेल, त्याच्यातला सुवर्ण मध्य कसा साधता येईल? खूप छान प्रश्न आहे. सुवर्ण मध्याचा एक पहिली गोष्ट अशी आहे की आपण शेती कशी करतोय किंवा का करतोय आणि कशी केली पाहिजे याचा आपण बसून विचार केला पाहिजे. आज शेतीची परिस्थिती अशी आहे की उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. आपल्याला पहिला
आपल्या समोर सर्वात मोठी समस्या आहे उत्पादन खर्च वाढीचा, आणि दुसरी आपल्या समोर समस्या आहे की जी लोकसंख्या वाढत आहे त्याला अन्नधान्य पुरवठा होईल कसा. आणि एक बघा, साधा आपण आता केमिकलला किंवा संकरीकरणाला नावं ठेवतो, पण तुम्हाला कदाचित इतिहास ज्ञात असेल, तांबेरा रोग यायचा गव्हावर. मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन घटलं होतं तांबेरामुळे, आणि त्यानंतर बाहेरच्या देशातून निकृष्ट दर्जाचा गहू आणून आपण खाल्ला होता. PL480 अग्रीमेंट आपण करून आपण जे अग्रीमेंट वगैरे केलं होतं त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला एक कळतं की जर त्यावेळेस अशा व्हरायट्या शोधल्या नसत्या तांबेरा प्रतिबंधक, तर कदाचित आज गहू पीक आपल्यासाठी दुर्मिळ झाला असतं. सेम तुम्ही बटाट्याचा आर्ली ब्लाइट बघा. माझं एक मत असं आहे स्पष्ट की गरज ही शोधाची जन्य आहे. जर पूर्वी नैसर्गिक पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने सर्व व्यवस्थित चालू होतं तर मग केमिकल किंवा इतर पद्धती शोधण्याची गरज नव्हती. ज्या अर्थी हायब्रिडायझेशन शोधलं गेलं, ज्या अर्थी केमिकल फर्टिलायझर शोधले गेले, त्याच्या अर्थी त्यांची गरज कुठेतरी निर्माण झाली होती. गरज निर्माण नसती झाली तर कदाचित शोधायची गरज पडली नसती. अगदीच. सायकल जर सफिशियंट होती तर मोटरसायकल आली नसती, मोटरसायकल सफिशियंट होती तर 4 व्हीलर आली नसती, आणि सगळ्या 4 व्हीलर जर सगळं होत असेल तर हेलिकॉप्टर विमानाची गरज नव्हती. ज्या अर्थी ह्या सगळ्या गोष्टी शोधल्या गेल्या त्या अर्थी कमतरता जाणवत गेली. आपल्या समोर जे अन्नधान्य पुरवठा, लोकसंख्या ज्या पटीने वाढत आहे त्या पटीमध्ये अन्नधान्य पुरवठा करण्याचं जे सगळं त्याला आपण एक म्हणता येईल, हे सगळं जे अन्नधान्याची जबाबदारी आहे ती आपल्या शेतकरी बांधव, त्यांना चांगलं गुणवत्तायुक्त बियाणं देणं ही सुद्धा गरज आहे, ते लावणं गरजेचं आहे. त्यातून संकरीकरणाचा झाली. आता प्रश्न असा आहे की संकरित बियाणं लावल्यानंतर त्यांना रासायनिक खतं देणं गरजेचं आहे. कारण जसं मागं आपण बोललो की एखादी गाय असेल, समजा एक गावरान गाय आहे खिलार जातीची किंवा गीर जातीची, तिचं दूध आहे 2 लिटर ते 5 लिटर. तीच आपली HF जर घेतली, होलिस्टीन फ्रिजियन, तिचं 30 लिटर पर्यंत दूध आहे. आता मला सांगा 30 लिटर दूध देणारी गाय आणि 5 लिटर दूध देणारी गाय याच्यामधलं अन्न जे आहे ते 100% 30 लिटर गायीला हे जास्त लागणार आहे. आता प्रश्न परत असा आहे की 5 लिटर गायीचं दूध खूप गुणवत्तापूर्वक, माहितीये देशी गोवंश मध्ये जे गायीचं दूध निघतं ते कंपॅरेटिव्हली दूध चांगलं असतं, कारण क्वांटिटी वाढली की क्वालिटी कमी होते, आणि क्वांटिटी कमी झाली तर क्वालिटी चांगली असते. अगदी अर्थशास्त्राचा हा नियम आहे. हा काही वेगळा कुठला नियम नाहीये. पण प्रश्न परत असा निर्माण होतो की जर समजा आपण असा विचार केला की देशातल्या सगळ्या देशी गोवंश यांचंच दूध आपण घेतलं आणि ह्या जर आपण दूध पुरवायला ठरलं तर भारतातले किती राज्य किंवा किती जिल्हे कंप्लीट होतील, हा संशोधनाचा विषय आहे. आणि अगदी तरुणांचा देश म्हणून आता तरुणांचा देश म्हणून. पण मग आपण HFच्या ज्या गायी आहे त्यांना डायरेक्ट सांगायचं की ही गाय नाही किंवा ही काऊ नावाचं एक वेगळं जनावर आहे, याचं दूध पिऊ नका, हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये. आज दुधाची गरज आहे, आज दूध पाहिजे. तुम्ही आज जर देशी गोवंश घेऊन बसले, तुमच्या मुलांना नाही पण तुमच्या घरामध्ये सुद्धा एक 10 मिली 5 मिली सुद्धा दूध येणार नाही. ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. मला असं वाटतं तोच प्रकार शेतीचा सुद्धा आहे. शेतकऱ्यांनी हायब्रिड व्हरायट्या लावल्या पाहिजे. आता मला सांगा तुम्ही, आपण आंबे एक्सपोर्ट करतो, मग गावठी आंबे एक्सपोर्ट का नाही करत? कार्नेशनची शेती करायची, जरबेराची शेती करायची, गुलाबाची शेती करायची, तुम्ही पॉली हाऊस हे तंत्र वापरावंच लागणार तुम्हाला. याला पर्याय काय तुमच्या? द्राक्षाची शेती करायची, नैसर्गिक करायची, पण जिब्रेलिक ऍसिड वापरावं लागेल ना, ते कुठून येणार तुम्हाला? शेवटी त्याला कुठेतरी प्रोसेस आहे. या सगळ्या प्रोसेस मधूनच तुम्हाला जावं लागणार आहे. सुवर्ण मध्ये असाच आहे की तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे तुम्ही सेंद्रिय निविष्ठा वापरा, नैसर्गिक उपाययोजना करा, तुमच्या जमिनीला शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत द्या, मात्र गरज पडल्यावर केमिकल द्या. सचिन भाऊ, याचा अर्थ आपण असं समजायचं का शेतकरी भाऊनी की एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा? 100% एकात्मिक केल्याशिवाय पर्याय नाही. इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम जे आपण म्हणतो, फार्मिंग सिस्टीम 100%. जर तुमचं एखादं काम ट्रॅप लावल्याने होत असेल तर ट्रॅप लावा ना. तुम्ही लाईट ट्रॅप लावा, तुम्ही फेरोमन ट्रॅप लावा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही येलो स्टिक पॅड आहेत ते वापरा. साधं एक हरभऱ्याचं आपण उदाहरण घेतो, आळीचं, आपण त्याला फक्त रेकमेंडेड करतो की एक T आकाराचा पक्षी थांबा आपण करतो एकरी, काही प्रॉब्लेम नाही. नैसर्गिक उपाय, तुम्ही साधा सोयाबीन मध्ये बाजरी टाका, इंटरक्रॉप्स, टोमॅटो मध्ये झेंडू लावा. बाजरी लावली म्हणजे बाजरी खायला पाखरं येतील, ते आळी वेचून घेऊन जातील. नॅचरल कंट्रोल आहे, पण हे एका लिमिट पर्यंत. उद्या समजा तुम्ही बाजरी टाकूनही जर आळीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला कोरोजन मारावं लागेल ना. जसं शरीराचं आहे ॲलोपॅथी आणि आयुर्वेद. एखाद्याचा ब्लड प्रेशर खूप हाय आहे, आयुर्वेदात औषधं आहे, पण तुम्ही त्याला डायरेक्ट आयुर्वेदावर घ्याल का? त्याचा हार्ट इकडे फेल होऊन त्याला अटॅक येईल. त्याच्यामुळे तुम्हाला काही काळ, काही विशिष्ट प्रमाणात तुम्हाला केमिकल द्यावं लागेल. आजची शेती ही पूर्णतः नैसर्गिक नाही, त्याच्यामुळे कृत्रिमतेचा आधार म्हणून तुम्हाला केमिकल वापरणे आहे गरजेचे आहे. अगदीच, म्हणजे एक पद्धतीचा अवलंब शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. हेच शेतकरी बंधूंनो सचिन भाऊ आपल्याला सांगत आहेत. आणि आज आपला विषय सुरू आहे नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, समज गैरसमज, अडी आणि अडचणी. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत सचिन आत्माराम होळकर, मुक्काम पोस्ट लासलगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. सचिन भाऊ, तुम्ही सातत्यानं सांगत आहात की एकात्मिक शेती पद्धती हा एक सुवर्णमध्य या माध्यमातून होत असतो. पण आज जर बघितलं तर भारताची जी हरित क्रांती झाली, तिच्या कमी उंचीच्या बुटके वाण आपल्याकडे आणण्यात
आणण्यात आले, हायब्रिड वाण आणण्यात आले, रासायनिक खतांचा वापर, पाण्याचा वापर, असं करून आपण भारताची हरित क्रांती आणि आज कुठेतरी स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने आपण वाटचाल करताना दिसतोय. अनेक आधुनिक तंत्रज्ञान, आता AI सारखं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरण्याकडे शेतकरी बांधवांचा कल वाढतोय. अशा आधुनिक तंत्रज्ञान अनेक कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून अनेक नवनवीन तंत्रज्ञानांचा विकास होताना दिसतोय आणि ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाताना दिसत असतो. अशा पद्धतीने शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरी बांधव करत असताना कुठंतरी अपप्रचार वगैरे शेतीतील या तंत्रज्ञानाचं होतंय असं वाटतं. निश्चित खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेला तर एक विरोधाभास आहे. म्हणजे तुम्ही जर एक सीन बघितला सगळा, तर एकीकडे विद्यापीठ आहेत, एकीकडे रिसर्च सेंटर आहेत, एकीकडे आपण काम करतो, रिसर्च करतो, व्हरायट्या शोधतो, नवीन नवीन खतं शोधतो, नवनवीन टेक्नॉलॉजी आणतो. कृषी विभाग आहे, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आहे, केंद्राचे कृषीचे काही डिपार्टमेंट काम करतात. हा सगळं असताना एकीकडे आपण शेतकऱ्यांना पदवीधर करतोय कृषी क्षेत्रामध्ये, पण एकीकडे दुसरे जी व्यक्ती आहे ती यांना सगळ्यांना नावं ठेवते, क्रॉस करताय आणि त्यांना फिडिंग करण्याचं काम सुद्धा सरकारकडूनच होतं. म्हणजे कृषीचे अधिकारी त्यांच्या व्यासपीठावर बसणार आणि हे तिथं सांगणार का हे केमिकल फार्मिंग हे सब झूट आहे, विद्यापीठ वगैरे सगळं झूट आहे, तुम्ही संकरीकरणाची गरज नाही. मला असं वाटतं जर देशी बियाणं जतन करणाऱ्या माणसाला तुम्ही पद्मश्री देत असाल, काम चांगलं आहे, वाईट नाही, देशी बियाणं जतन करा, अडचण नाही. तर हायब्रिडायझेशन करून ज्यांनी क्रांती घडवली त्याला नोबेल प्राइज द्यायला पाहिजे, स्पष्ट मागणी आहे. कारण एवढं मोठं संशोधन आहे, आज हरित क्रांती सारखी इतकी मोठी, आज आपल्याला किंमत का नाही सर? का आपण स्वयंपूर्ण आहोत. कोणत्याही गोष्टीची किंमत आपल्याला कधी असते? ज्यावेळेस आपल्याला ती मिळत नाही. आज आपल्याला गहू, बाजरी, धान्य, भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तुम्ही अगदी एक 10 मिनिटं चालत गेले, तुम्हाला पाहिजे तेवढा भाजीपाला मिळू शकेल. अगदी ही परिस्थिती जर नसती तर मग आपल्याला कळालं असतं की अरे आपल्याला खूप गरज आहे. ही गरज कधी काळी निर्माण झालेली होती आणि त्या गरजेतून आपण ही वाट काढली. म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने ही गरज आहे की आपण यांचा आधार घेणं गरजेचं आहे. मी तर तरुणांना सांगेल की तुम्ही कुठं वाहत जाऊ नका, कोणत्या एका फ्लो मध्ये वाहत नका जाऊ. एखाद्याची यशोगाथा बघितली, बरेच शेतकरी नवीन शेती करणारे असतात, त्यांच्यामध्ये खूप हुरूप असतो अगदी आणि एनर्जी असते खूप. मग युट्यूब आहे, आता प्रसार माध्यम आहेत, आता पुस्तक कोणी वाचत नाही, आता पुस्तकांचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं, पण युट्यूबवरचे व्हिडिओ वगैरे बघतात. हा बघितला, त्या शेतकऱ्याचा बघितला, करलो दुनिया मुठ्ठी मी. आता सगळ्यांच्या मोबाईल शिवाय कोणीच नाही, कॉमनली कोणाकोणी मोबाईल नंबर मागतात, इतकं कॉमन झालं. मग जर सगळं तुमच्या मोबाईल मध्ये आहे तर तुम्ही सगळं मोबाईलवर बघून करणार का? हा एक खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि किती करणार हाही एक प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं, शेती आपल्याला परवडली पाहिजे. पहिली गोष्ट, शेती आपला व्यवसाय आहे, शेती सोडून आपला दुसरा व्यवसाय नाही. त्याच्यामुळे शेतीवर कॉन्सन्ट्रेशन करताना आपल्याला सर्वात महत्वाचं या दोन्ही पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. आता राहिला प्रश्न इतर ज्या काही पद्धती आहेत, जसं शिंगामधलं खत टाकणे, ज्योतिष शेती आहे, अग्नी आहे, ह्या इतर ज्या पद्धती आहे आणि त्यांचे जे अवास्तव हे दावे, मला असं वाटतं की एकदा विद्यापीठाने प्रयोग करून लोकांना सांगावे की हे दावे खरे आहे की खोटे आहे, किंवा शेतकऱ्यांनी स्वतः अनुभव घ्यावे. मला असं वाटतं जरी आपण अध्यात्मावर किती अभ्यास करत असलो, मला असं वाटतं एवढे खरे दावे नाही त्यांचे. आता बघा ना, काही काही खतांचे ऍडव्हर्टाईज करतात, एका मुठीमधल्या आकाराचं एक वस्तू देतात आणि सांगतात की गाडीभर खताची तुलना मुठीभर याच्यामध्ये होईल. हे प्रॅक्टिकली शक्य नाही, होऊ शकत नाही. हे याला सायंटिफिक बेस नाही. त्यामुळे, आणि सर्वात महत्वाचे अजून एक गोष्ट सांगतो मला, शेणखत आपण कशा करता वापरतो? शेणखत आपण अन्नद्रव्य करता वापरत नाही. कारण अन्नद्रव्य करता जर शेणखत वापरायला गेलो तर DAP स्वस्त आहे. कारण DAP इतका अन्नद्रव्य घेण्यासाठी आपल्याला किती रुपयाचं शेणखत विकत घ्यावे लागेल. पण शेणखत वापरायचं का? कारण त्यांनी जमिनीचा पोत चांगला राहतो, जमिनीची सुपीकता चांगली राहते. गांडूळ खताचा वापर झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, आज शहरांमध्ये जे कंपोस्ट खताचे प्रकल्प उभे राहिले पाहिजे. प्रत्येक शहरामध्ये आज मोठे मोठे तुम्ही बघा, डम्पिंग ग्राउंड ही मोठी समस्या आहे. याच्यावर उपाय म्हणून तुम्ही ते खत करून तेच शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. घनकचरा व्यवस्थापन ही शहरांसाठी फार मोठी समस्या झाली आणि प्रत्येक शहरात, आणि काही शहरांमध्ये चांगले प्रयोग झाले. तुम्ही बघा, भारतामधलं सर्वात सुंदर जे शहर आहे ते इंदोर आहे. इंदोरला जाऊन बघा. आमच्या नाशिकला खत प्रकल्प आहे, चालू आहे, तिथून शेतकऱ्यांना खत पुरवलं जातं. वेंगुर्ला पॅटर्न सुद्धा अतिशय चांगल्या वेंगुर्ला पॅटर्न सुद्धा खूप छान आहे. आणि याच्या सोबत मला असं वाटतं शेतकऱ्यांनी कुठेतरी पीक पद्धती सुद्धा बदलवली पाहिजे. किमान 3 वर्षातून एकदा हिरवळीचे खत जमिनीला दिले पाहिजे. ही खरी सेंद्रिय शेती आहे. सेंद्रिय कर्ब असेल तर जशी तुमची शेती जिवंत राहते, तरच तुमची शेती जिवंत राहणार आहे. आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हिरवळीची खतं असतील किंवा आता तुम्ही बघा, आमच्याकडे द्राक्ष बागांचा परिसर मोठा आहे, भरपूर एक्सपोर्टर आहे. कोणताही द्राक्ष बागेचा एक्सपोर्टर 100% किंवा 100% सेंद्रिय शेती किंवा 100% तुमची दैविक शेती, आदिभौतिक शेती कोणती शेती करत नाही. तो हे उपाय करतो, मात्र 100% करत नाही. सेंद्रिय निविष्ठा वापरल्या पाहिजे आणि गरज असेल तेव्हा तुम्ही केमिकल वापरला
वापरलं पाहिजे, कारण हे एकांगी पद्धतीने होत नाही. बरं. तरीही त्यांच्या जमिनी उत्पादनक्षम आहे हे मला सांगायचंय. 15-15, 20-20, 25-25, 50-50 वर्ष ज्यांनी द्राक्षबाग घेतले त्यांचे आजही जमिनी उत्पादनक्षम आहे केमिकल वापरून सुद्धा, कारण ते सोबत निविष्ठा वापरतात. बरोबर. आणि सचिन भाऊ, आज जर बघितलं तर संयुक्त कुटुंब पद्धती असते, वडिलोपार्जित जमीन आहे, तीच जमीन आपल्या मुलांच्या पर्यंत वाढत जाते आणि कुठेतरी आता सीमांत शेतकरी, लहान शेतकरी, लघु शेतकरी यांचं होल्डिंग जवळजवळ 1.21 हेक्टर पर्यंत महाराष्ट्राचं क्षेत्र होताना दिसतंय. आणि मग आपण म्हणत असतो की वडिलोपार्जित जमिनी आहेत, इतक्या आपल्याला जमिनी मिळाल्यात, पण त्या जमिनीत आहेत का, त्या जमिनी सुपीक आहेत का, त्या जमिनी पिकाऊ आहेत का, या दृष्टिकोनातून आजचा जो तरुण आहे हा शेती करत असताना त्या सध्याच्या शेतीला त्यांच्याकडे असणाऱ्या आधुनिक शेतीची गरज आहे. निश्चितच आज आधुनिक शेतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही गोष्ट जेवढी खरी आहे त्याच्यामध्ये फक्त एकच आहे की आजच्या मी तरुण जेवढे बघितले हे पटकन एखाद्या गोष्टीसाठी वाहून जातात. जसं आपण म्हणतो अंधश्रद्धा, त्या पद्धतीने एखाद्यावर पटकन विश्वास ठेवतात. साधं उदाहरण द्यायचं झालं की यशोगाथा. मी माझ्या पुस्तकात बराच त्याचा उल्लेख केलेला आहे की सध्या यशोगाथांचा जमाना आहे. म्हणजे अगदी प्रेस मीडिया, प्रिंट मीडियामध्ये कोणी असेल तर सगळ्यात जास्त प्रायोरिटी ही यशोगाथाला दिली जाते. सक्सेस स्टोरीज. कारण लोकांना ती स्टोरी बघायला मजा येते की असं असं होतं. पण खरंच मी ज्यावेळेस लेख लिहिला होता, अॅग्रोवनच्या संपादकीयाला आला होता, यशोगाथांमागची सत्यता आणि वास्तव, त्या लेखाचे मला जवळपास महिनाभर फोन येत होते सर. अनेक लोकांनी तो लेख संग्रह करून ठेवला. तरुण शेतकऱ्यांना माझं हे सांगणं आहे, तुम्ही यशोगाथावाल्या शेतकऱ्यांना व्हिजिट करा, पण वस्तुस्थिती समजून घ्या. ज्याची आपण यशोगाथा बघतो आहोत त्याचा इन्कम सोर्स काय आहे, पॅसिव्ह इन्कम सोर्स काय, हे एकदा चेक करा. आणि त्याच्या शेतावर जी टेक्नॉलॉजी जी तिथं चालली ती आपल्याकडे चालेल असा त्याचा अर्थ होत नाही. याला कृषी शास्त्र असतं. मग तुम्ही कोकणात गेले तर कोकणाचे हापूस आंबा इकडे लावायचा, ते तशाच पद्धतीने रुजेल असं होत नाही शेतीमध्ये. कारण प्रत्येक गोष्टीला एक क्लायमेट असते, जमीन, तिथला हवामान. जसं तुम्ही आता काश्मीरला गेले, खूप छान सफरचंद आहे, मग कोणी फिरायला गेलं, अरे ते सफरचंद काय भाव आहे, असं आहे तसं, ते सफरचंद इकडे घेऊन यायचं, पुण्यामध्ये लावले. असं होत नाही शेतीमध्ये. जसं तुम्हाला एक वातावरण अनुकूल प्रतिकूल असतं तसं पिकालाही अनुकूल प्रतिकूल वातावरण, टेस्ट असेल, अरोमा असेल, त्याचा कलर असेल, टेस्ट असेल, अरोमा असेल, त्याला उपयुक्त जे घटक आहे तेवढं इल्ड पण निघालं पाहिजे. आपल्याकडे बरेचसे लोक फसलेले यशोगाथांमुळे. असे भरपूर उदाहरणं आहेत की जे यशोगाथा पाहून फसले, त्यांनी नंतर ते क्रॉप कट केलं. आणि बरेचसे ज्यांच्या यशोगाथा असतात, सांगायला हरकत नाही, बरेचसे यशोगाथा करणारे हे थोडे प्रोफेशनल टाईपचे लोक असतात. त्यांना रोपं विकायचे असतात, त्यांना बियाणं विकायचं, त्यांना कन्सल्टेशन द्यायचं असतं, त्यांना काहीतरी शेतकऱ्याच्या गाड्यात घालायचं असतं. पण शेतकरी वाहत जातो आणि त्याचं ते पीक लावतो, ते येत नाही आणि 2-3 वर्षांनी निराश होतो. दुसरे बरेच त्याच्यावरती कीड येणं, रोग येणं. डाळिंबाचं उदाहरण आपल्या समोर आहे. डाळिंबाचं बघा तुम्ही, तेल्यासारखा आजार आहे. आता नैसर्गिक शेतीमध्ये किती जरी म्हटलं, मला त्यांनी करून द्यावं, तेल्या उदाहरण कसं आहे, डावणी येणार नाही अशी यंत्रणा उभी करून द्यावी, असं होत नाही. कधी येणार, रोग येणार, हा येणार, मी कधीच आजारी पडणार नाही असं कधीच होऊ शकत नाही. असं कोणी शिल्लक नाही. कारण ऑलरेडी तुम्ही ज्याला रासायनिक म्हणताय किंवा तुम्ही ज्याला नैसर्गिक म्हणताय, तुमच्या आसपास जर केमिकल वापरत असेल तर तुम्ही केमिकल तुम्ही किती जरी सेंद्रिय करत असला तरी त्याचा अवशेष तुमच्या जमिनीतून आणि हवेतून हा येणार. म्हणजे अनेक नाविन्यपूर्ण अशी पिकं बाहेरच्या इकडून येताना दिसत आहेत. एक्झॉटिक असेल तर त्याचा सांभाळून विचार करणं. कॉफी असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, आजपर्यंतचा इतिहास बघा तुम्ही. साधं एक तुम्हाला उदाहरण देतो, कोरफडीचं उदाहरण होतं. आपल्याकडे ॲग्रीमेंट पद्धतीने केली, त्यावेळेस कोरफडीचं अर्थशास्त्र एकदम छान समजून सांगितलं त्यांनी. सेमिनार घ्यायचे मोठे मोठे, 1000-5000 लोक बोलवायचे, 15,000 एकरी रोप, एक रोप 10 किलोचं, 5 रुपये किलोचा भाव, 1 रुपयाचं औषध नाही, खत नाही, काहीच नाही, आणि कोरफड लावा, 6व्या महिन्यात उत्पादन. रोपं घ्या, 2 रुपयाला त्यांनी ते रोप विकलं, शेतकऱ्यांकडून पैसे काढून घेतले, आलेच नाही. माझ्या पाहणीमधले मी स्वतः एका फार्मरची व्हिजिट घेतली, त्याची बघितलं, त्याची कोरफड त्याने टँकरने पाणी टाकून जगवली, 12 महिने सांभाळली. कंपनीवाला आज येणार, उद्या करार आहे त्याचा, परवा आपल्याकडे घेणार आहे, आला नाही, शेवटी काढून टाकली. लाखो रुपयाचा खर्च, पीक आणि वर्ष सगळं वाया गेलं. सेम अनेक गोष्टी आपल्याकडे कोरफडीच्या झाल्या, सफेद मुसळीच्या झाल्या, अश्वगंधाच्या झाल्या, बऱ्याच गोष्टींच्या झाल्या. लोकांना हे लक्षात येत नाही की ज्या ह्या औषधी वनस्पती आहे यांची रिक्वायरमेंट सुद्धा कमी आहे. अश्वगंधाची कोणी भाजी करून नाही मोठ्या प्रमाणात, किंवा सफेद मुसळी एखाद्या भाजीसारखा नाही, बटाट्याच्या भाजीसारखा कापला आणि खाल्ला, त्याचा वापर जो आहे तो कमी आहे. ज्या कंपन्या बनवतात त्यांचे स्वतःचे फार्मर आणि स्वतःचा फार्म असते, ते डेव्हलप करतात. ते असं तुमच्या भरोश्यावर ते कंपनी टाकत नाही, कारण ते अगोदर सगळं प्री प्लॅन करतात आणि मग कंपनी टाकतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असतं. हा, बऱ्याच आता हिमालय सारखी कंपनी आहे, त्याचेच फार्म आहे, ते स्वतःच्या फार्मचंच औषध वापरतात, अगदी कमी प्रमाणात लागतं ते. अगदीच.
आता कोरफड सारखं आहे, कोरफडीचा वापर किती होतो? अगदी कमी प्रमाणात. लोकांनी एवढी कोरफड लावली, त्या कोरफडीचं करायचं काय? खरंय खरंय. आणि आज जर बघितलं तर सध्याची जी शेती आहे तिला आधुनिक शेतीची जोड देत आहे प्रमाणामध्ये दिसतंय. आज कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग असेल, रोबोटिक्स असेल किंवा ड्रोन फार्मिंग असेल, अशा सगळ्या गोष्टी आज येताना दिसत आहेत. तर सध्याच्या शेतीची किती गरज आहे, काय वाटतं? आधुनिक शेती प्रमाणात गरज आहे, कारण ही गोष्ट अमान्य करू शकत नाही. आज तुम्ही बघा, जमीन धारणा क्षमता जी आहे, जसं तुम्ही मगाशी बोलले, ती कमी कमी होत चालली खूप. आज आपल्यावर प्रेशर असा आहे की कमी जमिनीत आपल्याला जास्त उत्पादन आलं पाहिजे, जास्त उत्पन्न आलं पाहिजे, आणि खर्च वाढला आहे. ही खऱ्या अर्थाने एक तारेवरची कसरत आहे. मग याच्यामधून पर्याय काय? मग आता बरेचसे शेतकरी पॉली हाऊस वगैरे करतात, परत व्हर्टिकल फार्मिंग करतात, नवनवीन पद्धती डेव्हलप होत आहेत, नवनवीन व्हरायट्या डेव्हलप होत आहे. मल्चिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय, त्याने उत्पादन आणि पिकाची क्वालिटी बदलते, तण काढण्याचा खर्च कमी होतो. वीड पेपर सारखं जे तंत्रज्ञान आहे, 2-3 वर्ष जमिनीमध्ये वीड पेपर असतो, गवत उतरत नाही. टिश्यू कल्चरचा आपण वापर करतोय, ड्रोनचा वापर करतोय. निश्चितच हे सगळ्यांचे वापर, पण सगळ्यात महत्त्वाचं जमिनीचं आरोग्य पण सांभाळलं पाहिजे. अगदीच. स्वतःचं आरोग्य, जमिनीचं आरोग्य देखील सांभाळणं हे अत्यंत असल्याचं सचिन भाऊ आपल्याला सांगत आहेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई. विषय सुरू आहे नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, समज, गैरसमज, अडी आणि अडचणी. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत सचिन आत्माराम होळकर, मुक्काम पोस्ट लासलगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील युवा, प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी. आपल्याही मनात काही त्यांची प्रश्न ऐकून, त्यांची चर्चा ऐकून आपल्या मनात काही शंका आल्या असतील, काही प्रश्न आले असतील, तर आपणही निश्चितपणे आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. त्यासाठी मी सचिन भाऊंचा आपल्याला मोबाईल नंबर देत आहे 9823597960. पुन्हा एकदा नंबर सांगतो 9823596796 9823597960. तर जरूर आपण सचिन भाऊंशी संपर्क साधू शकता आणि आपल्या मनातील कोणत्याही शंकांचं निरसन त्या ठिकाणी आपण करून घेऊ शकता. सचिन भाऊ, अतिशय आमच्या श्रोत्यांशी आपण संवाद साधत आहात आणि सध्या जर बघितलं तर आधुनिक शेतीची सुद्धा जोड देणं हे आपण सांगत होतात. या दृष्टिकोनातून आपला जो विषय सुरू आहे आजचा, तो सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती. या दृष्टिकोनातून काही शेतकरी आता आज सेंद्रिय शेती करताना दिसत आहेत. बाजारात अनेक ग्राहकांचा कल देखील सेंद्रिय मालांच्याकडे वळताना दिसतोय. अनेक धान्य महोत्सव असतील, फळ महोत्सव असतील, या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या मालाकडे कुठेतरी चोखंदळ ग्राहक वळताना दिसतोय. या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सेंद्रिय शेती करताना नेमक्या कोणत्या अडचणी आहेत? निश्चितच सेंद्रिय शेती करताना सर्वात महत्त्वाची अडचण किंवा समस्या अशी आहे की तुम्ही आज शेतीला सुरुवात केली आणि तुम्ही 100% सेंद्रिय शेती झाली असं नाही होत. म्हणजे अगदी सर्टिफाईड जरी घ्यायचं, सर्टिफिकेट जरी घ्यायचं, सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्मिंग जरी करायची असली तरी आपला 4 वर्षाचा वेटिंग आहे. पहिल्या वर्षी आपण 25%, नंतर 50, 75 आणि देन 100 टप्पे ठरलेले आहेत. त्याच्यात काय बदल होत नाही. आता प्रश्न असा आहे, म्हणून एक मला प्रश्न असा आहे की आज जो माल सेंद्रिय म्हणून विकला जातो तो खरोखर सेंद्रिय आहे का? आता मी भूमिका बदलली, आता मी शेतकरी नाही, आता मी ग्राहक म्हणून गेलो. अगदी मला दिसतोय सेंद्रिय शेतमाल लिहिलेलं आहे त्याच्यावर, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला. त्याला प्रूफ काय? तुमच्याकडे कोणतीही सिस्टीम नाहीये त्याला ओळखायची का तो ऑर्गॅनिक आहे का केमिकल आहे. उद्या मी केमिकलचा पिकवलेला माल एक बोर्ड लावून दिला, गोंडस 100% ऑर्गॅनिक, त्याला काय? काहीच नाही. आपल्याकडे मुळात प्रश्न असा आहे, ग्राहकाच्या दृष्टीने जरी बघितलं गेलं कुठंतरी पदार्थाच्या नावाखाली किंवा सेंद्रिय शेतमालाच्या नावाखाली ग्राहकांची सुद्धा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी. आणि दुसरा एक प्रश्न असा असतो की सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीमध्ये पद्धतीने पहिल्या दिवसापासून उत्पादन खर्च 0 आणि उत्पादन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात येतं, उत्पन्न चांगलं येतं, उत्पादन वाढतं आणि उत्पादन खर्च कमी होतो, हे ते बोलतो. माझं मत असं आहे की यांनी नैसर्गिक जो माल आहे, शेतमाल, हा त्यांनी केमिकल किंवा त्यापेक्षाही कमी पाहिजे. पण बाजाराची परिस्थिती आज उलटी. तुम्ही जर बाजारात जर तुम्ही ऑर्गॅनिक जर एखादी वस्तू बघितली तर त्याचा रेट दुप्पट हो. अगदी. म्हणजे ऑर्गॅनिक गुळ घ्यायला गेले तर तो 100-150 रुपये भेटेल. तांदळाचं तसंच आहे, डाळींचंही तसंच आहे. एकही ऑर्गॅनिक माल हा केमिकलच्या उत्पादित मालाच्या दरामध्ये मिळत नाही. दुप्पट, कमीत कमी दुप्पट धरून चला तुम्ही. प्रत्येक गोष्टीचं रेट दुप्पट असतं. तर माझं मत असं आहे की तुमचं जर तुम्ही म्हणता उत्पादन खर्च कमी आहे, उत्पन्नही चांगलं आहे, मग तुम्ही केमिकलच्या दरामध्ये विका. लोक केमिकल घेणार नाही, लोक ऑर्गॅनिक घेतील. ऑटोमॅटिक केमिकल मागं पडेल. दुसरं काही करण्याची गरजच नाही. जर सोनं चांदी एकाच भावात आहे तर तुम्ही सोनंच घ्याल ना, चांदी कशाला घ्याल? अगदी. पण कुठंतरी ही धुळफेक आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिक शेती पद्धती कराल त्यावेळेस 100% उत्पादन हे कमी येणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे रोग किडी ज्या येतात त्या कंट्रोल करण्यामध्ये तुम्हाला त्रास होणार. 100% जर तुम्ही ऑर्गॅनिक करत असाल
तर कारण संपूर्ण चेंज होण्यासाठी किंवा जमीन सशक्त होण्यासाठी 1-2 दिवसात नाही होत. अगदी. लॉंग टर्म प्रोसिजर आहे. जमीन जोपर्यंत सशक्त होत नाही तुम्हाला पिकांना सांभाळावं लागतं. तसंच सर आता सध्या एक बरं झालंय की मार्केटमध्ये बऱ्यापैकी ऑर्गॅनिक औषधं आलेले आहेत रेडीमेड. त्यांचा इम्पॅक्ट होत आहे. म्हणजे अगदी घरगुती औषधांचं तर मजा नाही, पण बाहेरचे जे औषधं आहेत त्यांचा इम्पॅक्ट होतोय की आळीला काही औषध असेल, नवनवीन औषध आले, आपण बऱ्याचशा उपयुक्त बुरशी वापरतो, जसं पॅसेलोमायसिस सारखी आहे, सूत्रकृमीवर चालते, रिझल्ट छान मिळतात त्याच्यामुळे एक सोपी झाली. पण सेंद्रिय शेतीमध्ये पीक संरक्षण करणं हे खऱ्या अर्थाने अगदीच. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अनेक संशोधक शास्त्रज्ञांनी जैविक कीटनाशक सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत. मेटारायझा असेल, लॅकेने असेल किंवा मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड 2 असेल, अशा पद्धतीचा किंवा आता फुले सुपर बायोमिक्सच्या माध्यमातून अनेक जैविक कीटनाशक सुद्धा विद्यापीठानं निर्माण केले आहेत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आव्हान आपल्याला करावं असं वाटतं की अशा पद्धतीची जैविक कीटनाशके महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना अगदी नाममात्र किमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत, तर देखील आपण लाभ घेऊ शकतो. सचिनमध्ये आल्यानंतर सेंद्रिय शेतीमालाला वाव आहे का? जे काही तरुण शेतकरी आज सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून काय सांग? सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसता ही गोष्ट खूप चांगली आहे, पण माझा त्यांना सल्ला असा की सेंद्रिय शेती करताना ग्रुप फार्मिंग करा. कारण एका शेतकऱ्याचा उत्पादित माल तुम्ही मुंबई, पुणे किंवा बाहेरच्या देशापर्यंत पाठवणं तुम्हाला शक्य नाही प्रॅक्टिकली. आता शेतीचं क्षेत्र कमी होत गेलं, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक संस्था स्थापन करून त्याचं सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्मिंग या नावाखाली प्रॉपर काम करून जर केलं आणि त्याचं उत्पादन जर तुम्ही इच्छुक लोकांना जर पाठवलं, ज्यांना गरज आहे किंवा जे घेऊ शकतात अशा लोकांना पाठवलं तर फायदा होईल. तुम्ही आता बघा A2 मिल्कचं वगैरे सध्या ब्रँडिंग चांगलं चालू आहे. म्हणजे गीर गाईचं तूप एकीकडे आपलं जे रेग्युलर तूप आहे ते 500-600 रुपये लिटर आहे. गीर गाईचं 2000, 5000, 10,000 रुपये लिटर पर्यंत विकलं जातं. ही मार्केटिंगची कला आहे त्यांची आणि ते त्या पद्धतीने ते करतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, टू मिल्क जे आहे, जे गीर गाईचं इतर ज्या देशी गोवंचं दूध आहे, हे तुमच्या एचएफच्या दुधाच्या भावात विकायला परवडत नाही. तुम्ही जो सेंद्रिय शेतमाल निर्माण करणार आहे तो तुम्हाला केमिकलच्या भावात विकायला परवडणार नाही. तो जास्त भावात विकावा लागेल, कारण तुमचा उत्पादन खर्च हा जरी जास्त नसला तर उत्पन्न हे खूप कमी, उत्पादन खूप कमी असतं. ही कन्सेप्ट थोडी समजून घेतली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग कराल त्यावेळेस जर तुम्ही 100% जर तुम्ही संकरित बियाणं नाही वापरलं, तुम्ही देशी बियाणं वापरलं, तर देशी बियाण्याला माल कमी येईल, त्याच्यामुळे तुमचं उत्पादन कमी येईल, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे पैसे जास्त करायचे असेल तर ते जास्त भावात विकलं जाणं गरजेचं आहे. पण आताच आपण म्हटलं होतं की बोललो होतो की आपण सेंद्रिय शेतीचा भावात मालाला किंमत आणि रासायनिक पद्धतीच्या किमतीत तफावत नको, तर तुमच्याकडे ग्राहक बरोबर होईल, आकर्षित होईल. मी असं बोललो होतो की त्यांचे जे दावे आहेत ना, ते म्हणता उत्पादनही केमिकल इतकं येतं आणि उत्पादन खर्चही शून्य येतो, म्हणून त्यांना दोन्ही सारख्या भावात विका. वस्तुस्थिती अशी आहे मध्ये 100% उत्पादन हे कमी येणार. त्यात जर तुम्ही देशी बियाणं वापरलं किंवा आपलं जे सध्या देशी बियाण्यावर बऱ्यापैकी जोर आहे ते जर वापरलं तर 100% उत्पादन कमी येणार. त्यातून पर्याय त्यांना एक असा आहे की संकरीकरणाचा उपयोग करायचा, संकरित बियाणं लावायचं आणि इतर जो सपोर्ट आहे तो ऑर्गॅनिक वर घ्यायचा. अच्छा, निविष्ठा सगळ्या सेंद्रिय वापरायच्या, मात्र बियाणं ऑर्गॅनिक घ्यायचं, बियाणं संकरित घ्यायचं, जेणेकरून उत्पादन चांगलं येईल आणि पुढच्या याच्यावर ते कव्हर होईल आणि सेंद्रिय सर्टिफाईड करून त्याची कुठेतरी बाजारात माल विकायला जात असताना सर्टिफाय माल असणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून सर्टिफाय एजन्सी सुद्धा त्यांनी अपॉइंटमेंट केलं, त्या पद्धतीनं ते प्रमाणित सुद्धा करून देण्याचं कुठेतरी सुरुवात आहे. मग या दृष्टिकोनातून हे सर्टिफिकेशन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काही अडचणी निर्माण होतील? अडचणी निर्माण कधी होतील? ज्यावेळेस एखादा शेतकरी जर ऑर्गॅनिक फार्मिंग करत असेल आणि त्याला जर त्याच्या छोटासा शेतमाल त्याचा प्रोड्यूस होणार, तो प्रॉपर ठिकाणी पाठवायचा कसा, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. त्यासाठी ग्रुप फार्मिंग फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे गटशेतीच्या माध्यमातूनच आपण हे करू शकतो, कारण मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी या शेतमालाला डिमांड चांगला आहे. ग्रामीण भागात ऑर्गॅनिक म्हणून कोणीच विकत घेणार नाही. तुम्ही अगदी छोट्या एखाद्या शहरात जरी गेले, तिथं तुम्ही म्हटले की माझा ऑर्गॅनिक शेतमाल आहे आणि बाहेर केमिकलचे वांगे 40 रुपये आहे आणि माझे 80 रुपये आहे, तरी कोणीच घेणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, कारण आपली कॅपॅसिटी नाही तेवढी घेण्याची. या मालाला घेण्यासाठी तुम्हाला पुणे, मुंबई, बाहेरचे जे मोठे मोठे शहरं आहे तिथं तुम्हाला ग्राहक शोधावा लागेल. ग्राहक आहे, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या मालाची क्वांटिटी तेवढी असणं गरजेचं आहे. अगदी. आणि तेवढी क्वांटिटी निघण्यासाठी तेवढं क्षेत्र असणं गरजेचं आहे आणि ते क्षेत्र असण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि कुठेतरी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं सुद्धा सातत्यानं धोरण हेच आहे की गट शेतीच्या माध्यमातून शेतकरी गट करताना दिसत आहेत, शेतकरी गटांची स्थापना होताना दिसत आहे, त्यानंतर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, या माध्यमातून सुद्धा प्रयत्न होताना दिसत आहेत. त्याचा निश्चितच तरुण शेतकऱ्यांना फायदा होईल. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना बऱ्याच वेळापासून तुम्ही आपल्या सर्व श्रोत्यांच्यासाठी नैसर्गिक शेती
शेती, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, समज, गैरसमज, अडी आणि अडचणी याविषयी इतकं संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी आपण तुम्ही संवाद साधलेला आहात. आणि या समृद्ध शेतीची ही बिकट वाट पार करत असताना, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना, तुम्हाला ऐकणारे व्हॉट्सअप चॅनल असेल, युट्यूब चॅनल असेल किंवा 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक तरुण शेतकरी असतील, अनेक शेतकरी बांधव असतील, भाजीपाला उत्पादक असतील किंवा सेंद्रिय शेती पद्धतीने करणारे शेतकरी ऐकत असतील, या सर्व शेतकऱ्यांच्यासाठी काय तुमचा मोलाचा संदेश असेल? आज तरुण शेतकऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. जसं आपण आता विषय घेतला आणि करलो दुनिया मुठ्ठी में असं आपण म्हणतो, तसं मोबाईल आता मुठ्ठीमध्ये आहे. सगळी शेती मोबाईलवरच आहे. अगदी बऱ्यापैकी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपण ड्रोन पण मोबाईलवरूनच उडवत आहोत आणि ऑटोमायझेशन जे आहे ते मोबाईलवरूनच आहे. सगळ्याच गोष्टी मोबाईलवर आलेल्या आहेत. पण मोबाईलच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यातून आपण शेवटी क्षीरपाणी निवडून घेतलं पाहिजे. जसं राजहंस पक्षी जसा करतो, जे आपल्या दूध पाणी का पाणी, दूध पाणी का पाणी, तर राजहंस पक्षाप्रमाणे शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे. जे आपल्या कामाचं, जे फायद्याचं, जे सत्य आहे ते वापरावं. जे असत्य आहे, सार असाराचा भेद आपण ओळखला पाहिजे. जो सार आहे तो आपला आहे, ते बाकी असार सोडून दिलं पाहिजे. जे त्यांनी सांगितलं, कोणीही जे चांगलं सांगितलं ते निश्चित चांगलं वापरा, अडचण नाही. तुम्ही जीवामृत असेल, रबडी असेल, त्याचे रिझल्ट चांगले असतील, बिनधास्त वापरा, काहीही प्रॉब्लेम नाही. पण फक्त त्याच्या भरोश्यावर राहू नका. उद्या तुमच्या बागेत जर एखादा काही मोठा आजार आला तर केमिकलचा आधार घ्यावा लागेल. केमिकल कुठं वापरायचं आणि हे कुठं वापरायचं, या दोन्हींचा जो सुवर्ण मध्ये हा खऱ्या अर्थाने तरुणांनी शोधून बसून ठरवलं पाहिजे, तरच शेती यशस्वी होऊ शकते. कारण आपण व्यापारी शेतीच्या वाटचालीत आता आपण शेतीचे ते दिवस गेले. म्हणजे आता कोणी किती जरी म्हटलं असेल की शेतकरी अन्नदाता आहे, अन्नदाता सुखी भव, असं बोलून सुखी भव नाही होत. हा बिझनेस आहे, इथे रोज खर्च करावा लागतो आणि रोज उत्पादन घ्यावं लागतं आणि ह्या उत्पादनावर ही सगळी यंत्रणा चालती. हा व्यवसाय आहे. कारण शेतीला ज्या सगळ्या निविष्ठा पुरवल्या जातात या व्यावसायिकांकडून येतात. आम्हाला शेती ही व्यावसायिक दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे 100%. आणि शेतकरी हा उद्योजक बनणं हे गरजेचं आहे. हेच आपल्याला अपेक्षित हेच. आणि ते करताना मग तुम्ही त्या उद्योगाच्या किंवा त्या व्यवसायाच्या अटी शर्ती पाळल्या पाहिजे. जसं तुम्ही एखादा उद्योगपती आहे, एखादा कारखानदार आहे, तो कधी काही विचार करत नाही, पण विचार मग तो जसा विचार करतो तसा तुम्ही करा आणि त्या पद्धतीने शेती. अगदी जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. अगदी अध्यात्म आणि संत साहित्यामध्ये ज्यांचं लिखाण आहे असे सचिन आत्माराम हे शेतकरी कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये ते आपल्याशी संवाद साधत होते. आणि आपला विषय सुरू होता नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, समज, गैरसमज, अडी आणि अडचणी या संदर्भात इत्यंभूत असं मार्गदर्शन सचिन आत्माराम होळकर, मुक्काम पोस्ट लासलगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक यांनी सांगितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं समृद्ध शेतीची ही बिकट वाट कशी पार करायची याचा मूलमंत्रच या ठिकाणी सचिन भाऊने या ठिकाणी दिलाय. सचिन भाऊ, आपण आमच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आलात. आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती सांगून त्यांचे समज, गैरसमज सगळे दूर करण्यासाठी अत्यंत या आपल्या मुलाखतीचा निश्चितपणे लाभ होईल आणि आपला आवाज हा संपूर्ण जगभरापर्यंत पोहोचवण्याचं काम फुले कृषी वाहिनी 90.8 FM च्या माध्यमातून होईल या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं व्हॉट्सअप चॅनल, फेसबुक, युट्यूब चॅनल, सर्व चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या जगभरातल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि विशेषतः 90.8 FM फुले कृषी वाहिनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला आज या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये फुले कृषी वाहिनीच्या अंतर्गत या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि तुम्ही मला जी बोलण्याची संधी दिली, जे विचार संधी दिली, त्याबद्दल मी तुमचं आभारी आहे आणि सर्व माझ्या श्रोत्यांना सर्वांना धन्यवाद करतो. कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, समज, गैरसमज, अडी आणि अडचणी याविषयी सचिन आत्माराम होळकर, मुक्काम पोस्ट लासलगाव, तालुका निफाड यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत. यासारखे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM या ठिकाणी थांबण्याची वेळ झाल्या. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.